नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिवसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा हा दिवस मराठी बोलणाऱ्या माणसांचा, एक संस्कृती जपणाऱ्या माणसांचा, अस्मितेचा दिवस आहे, मराठी अस्मितेचा। तर या दिवसाबद्दल इतिहासामध्ये काय घडलेलं होतं तर आपण जाणून घेऊया। तर जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर 1956 मध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट सुरू झालं, म्हणजेच भाषाच्या आधारावर आपलं वेगवेगळे स्टेट्स बनवण्याचं ठरवलं होतं। तर तेव्हा बॉम्बे स्टेट हे एक स्टेट म्हणून होतं, ज्याच्यामध्ये काही लोक गुजराती बोलत होते, गुजराती व कच्छी, आणि काही लोक मराठी व कोकणी बोलणारे होते। म्हणजेच आजच्या तारखेला जे गुजरात आणि महाराष्ट्र आहे ते दोन्ही मिळून बॉम्बे स्टेट होतं। तर त्यावेळेला गुजराती जे लोक होते त्यांना वाटत होतं की मुंबई ही त्या स्टेटमध्ये जावी, आणि मराठी माणसांना वाटत होतं की मुंबई महाराष्ट्रामध्ये यावी। तर याच्यावरूनच लढा सुरू झाला आणि खूप लोक रस्त्यावर उतरले या चळवळीसाठी। तर मराठी माणसाला हक्काचं वाटत होतं की मुंबई आमची आहे, म्हणून मुंबईला महाराष्ट्राचंच कॅपिटल बनलं पाहिजे। तर अशा या चळवळीमध्ये, पोलीस फायरिंगमध्ये त्यावेळेला 107 लोकांनी आपला बळी दिलेला आहे। तर त्यावेळेस डॉक्टर B.R. आंबेडकरांनी सुद्धा एक दस्तावेज पेश केला होता पार्लियामेंटमध्ये, ज्याच्यानुसार त्यांनी मागणी केली होती की मुंबई महाराष्ट्रालाच का मिळालं पाहिजे। तर हे आपण मराठी घरात जन्म घेतलेला आहे, मराठी बोलणाऱ्या किंवा महाराष्ट्रात जन्म घेतला आहे म्हणून नाही, परंतु हे आपल्या न्यायाची मागणी आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर शेवटी याला सक्सेस मिळाला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र एक वेगळा स्टेट बनला, आणि तेव्हापासून मुंबई ही आपली राजधानी आहे आणि आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे। तर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे, कला, शिक्षण। तर जे त्यावेळेस ज्या लोकांनी, त्या हुतात्म्यांनी जे आपल्या प्राणाची बळी दिली त्यांची आज आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो। तसंच मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची आपण जोपासना करावी आणि याचा अभिमान बाळगावा, यासाठी सुद्धा आपण हा दिवस साजरा करतो। तर महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला स्वराज्याचा धडा गिरवला यांची भूमी आहे। तसेच बरेच थोर पुरुष जसं की महात्मा फुले, शाहू, डॉक्टर B.R. आंबेडकर या सगळ्यांचे पुरोगामी विचार यांनी या भूमीवर क्रांती घडवली आहे। तर असे सगळे श्रेष्ठ थोर पुरुष या भूमीवर होऊन गेलेले आहेत। तर अशी ही आपल्या महाराष्ट्राची भूमी आहे। तर आपण या सगळ्यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन आपण त्या मार्गावर चालायला पाहिजे, आणि मग म्हणून आपण हा दिवस आज साजरा करतो आणि त्या सगळ्या गोष्टींची आठवण काढतोच आणि त्यांच्या विचारांवर चालायचा प्रयत्न करायला पाहिजे। तर प्रश्न हा पडतो की आपण खरंच हा वारसा जपत आहोत का? तर आजपासून आपण ठरवलं पाहिजे की आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान बाळगणार आहे, आणि मेहनत हीच खरी पूजा आहे हे ठरवणार आहे, आणि आपल्या अवताली थोडे थोडे प्रयत्न करून आपण आपला स्टेट, आपला देश कसं प्रोग्रेसिव्ह करू शकतो, काय छोटे छोटे बदल घडवून आणू शकतो हे बघणार आहोत। स्वच्छताकडे लक्ष देणार आहोत, आणि आपण आपला ड्युटी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पाडणार आहोत। दुसरं म्हणजे आज महत्त्वाचा दिवस आहे, ते म्हणजे कामगार दिवस, म्हणजे इंटरनॅशनल लेबर डे। जे काम करणारे हात असतात, मेहनत करणारे हात असतात, जसे की शेतकरी बांधव किंवा मग मिल मजूर किंवा मग बांधकाम काम करणारे, सफाई कामगार, हे सगळे मेहनत करतात, म्हणूनच आज आपला देश व्यवस्थित चालत आहे, अग्रेसर आहे। तर
त्यांच्या मेहनतीला आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, मेहनत करणाऱ्या हाताला आपण मान द्यायला पाहिजे. म्हणूनच आजचा दिवस या सगळ्यांची आपल्याला आठवण करून देतो. तर आपण कोणत्याच कामाला छोटं लेखायचं नसते, बिकॉज एव्हरीवन इज ट्राईंग टू पुट फूड ऑन देअर टेबल. म्हणून काम छोटा किंवा मोठा नसतो, त्याच्या मागची मेहनत खूप मोठी असते. त्यामुळे प्रत्येकाशी व्यवस्थित न्यायाने वागायला पाहिजे, कुणालाच हीन भावनेने नाही बघायला पाहिजे आणि सगळ्या या मेहनत करणाऱ्या लोकांना आपण मानाचा मुजरा द्यायला पाहिजे. तर या सगळ्याची आठवण आजचा हा कामगार दिवस करून देतो. तसंच योगायोगाने आज 1 मे 26मध्ये बुद्ध पौर्णिमा आजच्याच दिवस आलेली आहे. या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म पण झालेला होता, एनलाइटमेंट झालेली होती, म्हणजेच ज्ञानप्राप्ती, आणि महापरिनिर्वाण पण आजच झालेला होता. तर आज या त्यांची शिकवण होती प्रज्ञाशील करुणा, म्हणजेच प्रज्ञा म्हणजे सम्यक बुद्धी, शील म्हणजे चारित्र्य किंवा कॅरेक्टर, आणि करुणा म्हणजे माणसांवर तसंच इतर प्राण्यांवर दयाची भावना. तर आपण हे मार्ग आपल्या जीवनात अवलंबून घेतला पाहिजे. आणि मध्यम मार्ग म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता आपण संतुलन ठेवायला पाहिजे. आजच्या या जीवनामध्ये बरेच धावपळ आहे, दगदग आहे, टेन्शन आहे. तर आपण अशा वेळेस संतुलन ठेवून आपल्या लाईफमध्ये संयम बाळगायला पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं की क्रोधाला प्रेमाने जिंका. तर असं आपण वागणूक ठेवली पाहिजे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. आणि शांतता आणि पीस, त्यांनी दिलेला मेसेज आहे की पीस वर्ल्डमध्ये राहायला पाहिजे. तर असं आजच्या दिवस आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आपण खरंच आपली मराठी अस्मिता जपत आहोत का, आपल्या भाषेचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायला पाहिजे. तसंच काम करणाऱ्या हातांना आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि मानवतेच्या मार्गावर चालायला पाहिजे.